नमस्ते मित्रमंडळी, मी आपला लाडका शिवांश। आज आपण जाणार आहोत नाचणे येथील धबधबा पाहायला। रत्नागिरी बस स्थानकापासून गोडाऊन स्टॉपला येण्यासाठी आपणास बस मिळून जाते। गोडाऊन स्टॉपला उतरून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे। या स्टॉपपासून तुम्ही पायी चालत जाऊ शकता किंवा रिक्षाने जाऊ शकता। याच रस्त्याने समोर गेल्यावर वडाचं एक मोठं झाड लागेल। त्याच्या बाजूने जो हा आत रस्ता गेला आहे त्या रस्त्याने पुढे गेलात तर अगदी थोड्या वेळातच धबधब्याजवळ जाऊन पोहोचताय। चला तर मग धबधब्याचं नयनरम्य असं दृश्य पाहू। दो दिन का ये मेला है, दो दिन का ये मेला है, खेला फिर उठ जाना है। और 2 दिन का ये मेला है, खेला फिर उठ जाना है। आना है जाना है, जीवन चलते जाना है। हो आना है जाना है, जीवन चलते जाना है। धबधब्याचा मन भरून आस्वाद घेतल्यानंतर इथला परिसर पाहण्याची इच्छा झाली। मग काय, या सुपलवाडीकडे मार्गक्रमण केलं। वाडीच्या तोंडालाच एका बाजूला सभामंडप आणि एका बाजूला गावाच्या ग्रामदेवतेचं मंदिर होतं। सकाळची वेळ असल्यानं या ठिकाणी एक विलक्षण शांतता होती। पक्ष्यांचा सुमधुर आवाज कानावर पडत होता। इथला हिरवागार झाडांनी पानाफुलांनी समृद्ध परिसर बघून खरंच डोळे तृप्त झाले। या वाडीत थोडा फेरफटका मारल्यानंतर एका नागमोड्या उताराच्या रस्त्याने खाली आलो। तुझे नाम आले ओठी, तुझे नाम आले ओठी, तुझे नाम आले ओठी, सूर भारावले। तुझे नाम आले ओठी, सूर भारावले। थोडा आराम करावं म्हणलं। इथे पण वस्ती दिसून आली। भात शेती, नारळाची झाडे, यामुळे हा भाग हिरवाईनं संपूर्णपणे नटला होता। तेवढ्यात एका घरासमोरून जात असताना एक मिठोजीराव मला आवाज देत होते, म्हणून त्यांना बोलायला गेलो। मिठूचा नाश्ता चालू होता। थोडा वेळ त्याच्याशी गप्पा मारून पुढे निघालो। आनंदाचा डोहामान, आनंद किनारा, आनंदाचा डोहामान, आनंद किनारा, आनंदाचा डोहामान। आ